मित्रांनो, तुम्ही पाहत आहात तुमचा आवडता चॅनल योजना आणि नोकरी मित्रा. आज आपण एका अशा व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जो कमी वेळात जास्त नफा देणारा आहे आणि ज्यासाठी भारत सरकार स्वतः 50% अनुदान देत आहे. हा व्यवसाय म्हणजे डुक्कर पालन व्यवसाय. होय मित्रांनो, आजच्या काळात डुक्कर पालन हा ग्रामीण आणि अर्धशहरी भागात झपाट्याने वाढणारा व्यवसाय आहे. विशेष म्हणजे हा व्यवसाय राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणजेच NLM योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिला जात आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण NLM डुक्कर पालन योजना 2026 बद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की ही योजना नेमकी काय आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणजेच NLM ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे जी पशुपालन क्षेत्राचा विकास करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या पशुपालन व्यवसायांना आर्थिक मदत दिली जाते. डुक्करपालन हा व्यवसाय विशेषतः मांस उत्पादन वाढवण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे सरकारने या क्षेत्राला चालना देण्यासाठी विशेष अनुदान योजना सुरू केली आहे. आता पाहूया या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे. या योजनेचा पहिला उद्देश म्हणजे डुक्करपालन व्यवसायाला प्रोत्साहन देणे. दुसरा उद्देश म्हणजे देशातील मांस उत्पादन वाढवणे. तिसरा उद्देश म्हणजे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे. आणि चौथा उद्देश म्हणजे शेतकरी आणि उद्योजकांचे उत्पन्न वाढवणे. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या योजनेत किती अनुदान मिळते. मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रकल्प खर्चाच्या 50% भांडवली अनुदान मिळते. हे अनुदान जास्तीत जास्त 30 लाख रुपयांपर्यंत दिले जाते. याचा अर्थ असा की जर तुमचा प्रकल्प 60 लाखांचा असेल तर तुम्हाला 30 लाख रुपये सरकारकडून अनुदान म्हणून मिळू शकतात. हे अनुदान तुमच्या व्यवसायाचा आर्थिक ताण खूप कमी करते. आता आपण पाहूया या योजनेसाठी कोण पात्र आहे. या योजनेसाठी खालील लोक अर्ज करू शकतात: शेतकरी, वैयक्तिक उद्योजक, खाजगी कंपन्या, FPO म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, FHG म्हणजे फार्मर हाऊसहोल्ड ग्रुप, JLG म्हणजे जॉइंट लायबिलिटी ग्रुप. जर तुम्ही यापैकी कोणत्याही गटात येत असाल तर तुम्ही या योजनेसाठी सहज अर्ज करू शकता. आता आपण या योजनेअंतर्गत कोणते प्रकल्प करता येतात ते पाहूया. या योजनेमध्ये तुम्ही मुख्यतः 2 प्रकारचे प्रकल्प सुरू करू शकता. पहिला म्हणजे ब्रीडिंग युनिट म्हणजे डुकरांची पैदास करण्याचा व्यवसाय. दुसरा म्हणजे फॅटनिंग युनिट म्हणजे डुकरांना वाढवून विक्री करण्याचा व्यवसाय. साधारणपणे 100 डुकरांची युनिट उभारण्यासाठी सरकार अनुदान देते. आता आपण अर्ज प्रक्रिया समजून घेऊया. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील प्रक्रिया करावी लागेल. सर्वप्रथम NLMच्या अधिकृत पोर्टलवर जा. त्यानंतर तुमची नोंदणी करा. यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा. तो अहवाल ऑनलाईन सबमिट करा. त्यानंतर संबंधित अधिकारी तुमचा अर्ज तपासतील. मंजुरी मिळाल्यानंतर अनुदान प्रक्रिया सुरू होते. आता आपण अनुदान कसे मिळते ते पाहूया. या योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम 2 टप्प्यांमध्ये दिली जाते. पहिल्या टप्प्यात काही रक्कम दिली जाते जेणेकरून तुम्ही प्रकल्प सुरू करू शकता. दुसऱ्या टप्प्यात प्रकल्पाची तपासणी झाल्यानंतर उर्वरित रक्कम दिली जाते. ही रक्कम थेट बँक किंवा वित्तीय संस्थेमार्फत दिली जाते. आता आपण आवश्यक कागदपत्रे पाहूया. या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला खालील कागदपत्रे आवश्यक असतात: आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, जमिनीचा पुरावा, सविस्तर प्रकल्प अहवाल. ही सर्व कागदपत्रे तयार ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आता आपण प्रकल्प अहवाल म्हणजे काय ते समजून घेऊया. प्रकल्प अहवाल हा तुमच्या व्यवसायाचा संपूर्ण आराखडा असतो. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश असतो: एकूण गुंतवणूक, डुकरांची संख्या, शेड बांधकाम खर्च, खाद्य आणि देखभाल खर्च, अपेक्षित नफा, मार्केटिंग योजना. हा अहवाल तुमचा प्रकल्प मंजूर होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. आता आपण डुक्करपालन व्यवसायाचे फायदे पाहूया. डुकरांची वाढ जलद होते. प्रजनन क्षमता जास्त असते. मांसाला मोठी बाजारपेठ आहे. कमी वेळात जास्त उत्पन्न मिळते. सरकारकडून अनुदान मिळते. आता काही आव्हाने देखील समजून घेऊया. स्वच्छता आणि व्यवस्थापन महत्त्वाचे असते. रोग नियंत्रणाची काळजी घ्यावी लागते. योग्य बाजारपेठ शोधावी लागते. पण योग्य नियोजन केल्यास ही सर्व आव्हाने सहज पार करता येतात. आता आपण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी काय तयारी करावी लागेल ते पाहूया. योग्य जागेची निवड करा. डुकरांसाठी शेड तयार करा. स्वच्छ पाणी आणि खाद्याची व्यवस्था करा. उत्तम दर्जाचे डुक्कर खरेदी करा. पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध ठेवा. शेवटी निष्कर्ष पाहूया. मित्रांनो,
जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर डुक्कर पालन हा एक उत्तम आणि फायदेशीर पर्याय ठरू शकतो. सरकारकडून मिळणारे 30 लाखांपर्यंतचे अनुदान, वाढती मागणी आणि कमी स्पर्धा यामुळे हा व्यवसाय भविष्यात खूप मोठा होऊ शकतो. योग्य नियोजन, मेहनत आणि माहितीच्या आधारे तुम्ही या व्यवसायात निश्चितच यश मिळवू शकता. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. धन्यवाद.